विश्वास बसणार नाही अशा प्रकारे धक्कादायक काम यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील हातकलंगडे मतदारसंघात केले. निशिकांत दादाच्यावर चर्चा केली की आपण एकत्र मिळून काम करूया लोकसभेला. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे, आपण सगळ्यांनी मिळून विधानसभा देखील एकत्र लढूया आणि आपण त्याचा विजय मिळवूया. परंतु सुरुवातीपासूनच ते राजू शेट्टींचे प्रचार करणार असं त्यांचा विचार त्यांचा होता आणि ते आम्हाला शेवटपर्यंत आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यांनी राजू शेट्टीचा प्रचार केला. त्यांची जिल्हाध्यक्ष निवड कशी झाली त्यांना प्रत्येक भेट घेऊन जर विचारलं तर ते खरं सांगतील कशी निवड झाली ती. की त्यांना येणारी विधानसभा लढवायची आहे. 33,000 मतं जैन समाजाची या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांना ती मतं पाहिजेत आणि त्यांना असं वाटतं की ती राजू शेट्टींनी सांगितल्यानंतर मला पडतील. या देशातला एखादा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पक्षाच्या विरोधात काम करतोय हा विश्वास बसत नव्हता, परंतु यांनी ते खरं करून दाखवलं. नमस्कार. आज इस्लामपूरमध्ये आपण शिवसेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये आहोत. याचं कारण असं की इस्लामपूरमध्ये पहिल्यांदाच सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांनी सांगली जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांतदादा पाटील यांच्यावर त्यांनी पक्षावर कारवाई करा यासाठी प्रेस घेतलेली आहे व एकत्रित सर्व घटक पक्ष येऊन त्यांनी त्यांचे विविध मान्यवरांनी आपापली मतं मांडलेली आहेत. तर आपल्यासोबत आता भाजपचे नेते माननीय विक्रमभाऊ पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं आज त्यांनी प्रेस घ्यायचं कारण काय व त्यांनी प्रेसमधनं त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काय त्यांनी सांगणार आहेत. भाऊ नमस्ते. नमस्कार. आपण आता जो इतका मोठा गौप्यपुष्प केलेला आहे, आपलेच बंधू आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत पाटील यांच्यावर तुम्ही आरोप केलेले आहेत, थेट नेमकं कारण काय? नाही, आम्ही आरोप केलेला नाही, जी वस्तुस्थिती आहे ती सांगितलेली आहे. काय वस्तुस्थिती काय आहे? की या ठिकाणी म्हणजे विश्वास बसणार नाही अशा प्रकारे धक्कादायक काम यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील हातकलंगडे मतदारसंघात केले. या देशातला एखादा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पक्षाच्या विरोधात काम करतोय हा विश्वास बसत नव्हता, परंतु यांनी ते खरं करून दाखवलं. भाऊ एक थांबवतो. भाजप म्हणजे एकदम तत्वशील आणि एकदम व्यवस्थितमध्ये राहणारी नेते आणि तुम्ही जिल्हाध्यक्ष त्यांची निवड झाली कशी मग? आता त्यांची जिल्हाध्यक्ष निवड कशी झाली त्यांना प्रत्येक भेट घेऊन जर विचारलं तर ते खरं सांगतील कशी निवड झाली ती. आणि या ठिकाणी हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर शिळा विधानसभा मतदारसंघात त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की बूथ प्रमुखांना की जी मोदींनी मन की बातमध्ये 5 वर्ष जीवाचा टाहो करून लोकांना समजावून सांगितलं. या देशात 400 पार खासदारांची संख्या, एका बाजूला पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब करत असताना यांनी एवढा मोठा म्हणजे कसं काय हे असं करू शकतात आणि त्यांनी ते केलं या ठिकाणी. मग या तालुक्यातील पारंपरिक विरोधक आमचे महायुतीचे सर्व प्रमुख तालुक्यातले नेतेमंडळी सगळ्यांच्या असंतोष निर्माण झाला आणि तो रोज आम्हाला विचारायला लागले तुमच्या पक्षात असं कसं काय. तर आमच्या पक्षामध्ये प्रामाणिक जो कार्यकर्ता असतो, पक्षाची एकनिष्ठ असतो, त्याला पद मिळू देल नाही मिळेल, जो पक्षाचा आदेश मानून काम करतो, पण त्यांनी काम या ठिकाणी केलं नाही. आत्तापर्यंत आपण सांगितलं की 6 जिल्हा नगराध्यक्ष झाल्यापासून 6 महिन्यापासूनच त्यांनी त्यांची ती प्रवृत्ती दाखवायला सुरू केली असं आत्ताच सांगितलं. तर मग त्याच वेळेला तुम्ही तक्रार का केली नाही आपल्या पक्षाध्यक्षाकडे? आता कुणाकडे तक्रार करायची? आम्ही आता म्हटलं एकत्र पहिल्यांदा नगरपालिकेला शहरातल्या लोकांना एकत्रित दाखवलं पाहिजे, पण ह्याला एक त्याला एक सांगायचं आणि सगळं एकत्रित येऊन द्यायचं नाही, गटबाजी करायची. बापू आपण आता सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडे जाऊन एक अर्धा तास बैठक झाली, मग तरीसुद्धा त्यांच्यावर परिणाम का झाला? इतके त्यांची जिल्हाध्यक्ष पद जबाबदारीचं पद आहे तरीसुद्धा त्यांनी जबाबदारी का ढकलली? हातकलंगडे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीपासून ते राजू शेट्टी यांचं काम करायचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं. त्याचं कारण एक आहे की त्यांना येणारी विधानसभा लढवायची आहे. 33,000 मतं जैन समाजाची या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांना ती मतं पाहिजेत आणि त्यांना असं वाटतं की ती राजू शेट्टींनी सांगितल्यानंतर मला पडतील. परंतु आता जर पक्षानं जर ह्यांच्यावर जर कारवाई जर केली तर विधानसभा ते कसे लढवणार? यासाठी आम्ही सर्व महायुतीतले सर्वजण पक्षातील सर्व पक्षी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि आमचं एकच म्हणणं आहे की ज्यांनी गद्दारी केली त्याच्यावर कारवाई व्हावी. राहुलदादा, नानासाहेब माडिगे यांनी सुद्धा सगळी मध्यस्थी करून ही सगळी एकत्रित आणलेली सगळी नेते आहेत. मग आता ही दुफळी निर्माण होते, येणार आता विधानसभा आहे किंवा नगरपालिका आहे, आपण कसं बघताय यातनं काय निष्पन्न होईल?
हे बघा, आम्ही निशिकांत दादाच्यावर चर्चा केली की आपण एकत्र मिळून काम करूया लोकसभेला. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे, आपण सगळ्यांनी मिळून विधानसभा देखील एकत्र लढूया आणि आपण त्याचा विजय मिळवूया. परंतु सुरुवातीपासूनच ते राजू शेट्टींचे प्रचार करणार असं त्यांचा विचार त्यांचा होता आणि ते आम्हाला शेवटपर्यंत आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यांनी राजू शेट्टीचा प्रचार केला. आणि नगराध्यक्ष त्यांना पहिल्या ह्यातच नगराध्यक्षपद मिळालं, लगेच जिल्हाध्यक्षपद मिळाले, म्हणजे लाभाजी पदं विक्रमभाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना लगेच मिळाली. परंतु बाकीचे जे कार्यकर्ते आहेत भाजपचे, त्यांना कुठं न्याय दिला गेला नाही. भाजपच्या कोर कमिटी करताना भाजपच्या काही नेत्यांना, जे जुने भाजपचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारात न घेता कार्यकारी करणे असा मनमानी कारभार त्यांनी चालू केला होता. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास आमचा हे झाला होता. आम्ही वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा ती वरिष्ठ लोकांची नावे आम्हाला सांगत असतात की आम्हाला असं सांगितले, ह्याला घेऊ नका, त्याला घेऊ नका. त्यामुळे आम्ही आता त्याची सरळ मागणी करतो की आम्ही त्यांच्यावर कारवाई करा. भाऊ, आपण इतके वर झालं पक्षाशी एकनिष्ठ आहात, मग जिल्हाध्यक्षपदी आता ते आहेत, मग आपण आता कारवाई करू, वरचे वरिष्ठ आपले ऐकणार का? आमचा ऐकायचा काही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये असला प्रकार सहन करून घेतला जात नाही. आता आपण सांगतात की नगराध्यक्ष झाले पण 6व्या महिन्यापासून त्यांच्यावर तक्रार होते पक्षाकडे, मग आता ही तक्रारसुद्धा मानली जाणार का? ती पक्षाकडे तक्रार नव्हती, आमची ती विकास आघाडी होती. ती विकास आघाडीचा अध्यक्ष मीच होतो. ते आमचा भाऊ असल्यामुळे आम्ही सांभाळून घेतलं 5 वर्ष. आता सांभाळून घेणार का? काय संबंध सांभाळून घ्यायचा? सारखं काय हे आहे? सारखं घेतली 5 वर्ष सांभाळून. आता ते विधानसभेत तयारी लागलेत, त्यांना विधानसभेच्या आमदारकीसाठी त्यांना आता ते पुढं दिसायला लागलेत. मग आता इथून पुढं जर अशी जर बंडाळी होत राहिली तर आपण आता पक्ष म्हणून कसं बघताय? आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आमचा जे एकत्र युती आहेत, हे आम्ही मिळून सगळा निर्णय घेणार. माप वाटतं आमदार व्हावं, मंत्री व्हावं, खासदार व्हावं म्हणून होतं वे असं असतं कुठं. मला पण वाटतं पंतप्रधान व्हावं देशाचं. या वाटून करायचं काय? हे तर नगराध्यक्ष विना बाकीच काय हे वाटतं म्हणून कुणाला काय होत नसतं. प्रामाणिकपणा किती आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. भाऊ, बापू, शेवटचा प्रश्न, आपण जे आरोप केलेले आहेत तर आरोपामध्ये कितपत तथ्य आहे? तथ्य सगळ्या लोकांना, जनतेला सगळ्या माहीत आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी बसून पूर्ण विरोधात, ते कुठेही बूथवर आले नाहीत, मतदाना दिवशी फिरले नाहीत, त्याच्या आधी कुठल्या सभेला हजर नाहीत, कुठलंही नाही. फक्त एक देवेंद्र फडणवीस साहेब आल्यामुळं गांधी चौकात ते हजर राहिले. त्यानंतर कुठल्याही प्रचाराच्या मुख्य प्रवृत्तीत, कुठल्याही यंत्रणेत अजिबात नाहीत. आणि त्यांच्या सरळ आणि काय त्यांच्या कार्यकर्त्यांनी, प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी माहीत आहे ना, त्यांनी राजू शेट्टी साहेबांचं काम केलं, हे सगळ्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे काय दडवायचं नाही, लपवायचं नाही. आणि त्यांनाही ते सुद्धा कबूल करतील. तुम्ही जर बाईट गेला हो मग ते म्हणतील मी, ते सुद्धा कबूल करतील त्यांच्या तोंडानं. आता विधानसभा येऊ घातले आहेत, काही दिवसांनी विधानसभाही जाहीर होईल. तर आता आपल्याकडचं आता शिवसेनेकडून सुद्धा सांगितलं जातं की आनंदराव बापू हे उमेदवार असणार आहेत, तर भाजपकडून सुद्धा सांगितलं जातं. सदाभाऊ खोत हे सुद्धा दिसणार का रिंगणात? 100% दिसणार, काय अडचण आहे. सदाभाऊ नेतेच आहेत ना. आता शिवसेनेकडून सांगितलं जातं की हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे बापू, तर आपण इच्छुक आहे असंही बोललं जातं. ऐका, सगळीच इच्छुक आहेत. भारतीय जनता पार्टीतनं राहुलदादा इच्छुक आहेत, विक्रमभाऊ इच्छुक आहेत, सदाभाऊंचा स्वतंत्र पक्ष आहे, घटक पक्ष आहेत, ते इच्छुक आहेत. शिवसेनेतून मी इच्छुक आहे. पण आम्ही जर शिवसेनेला मतदारसंघ सुटला नाही आणि भारतीय जनता पार्टीला सुटला तर शिवसेना बंडखोरी कधी करणार नाही. किंवा शिवसेनेला सुटला, सदाभाऊ बंडखोरी करणार नाहीत, किंवा भारतीय जनता पार्टीचे मुमेन नेते आहेत ते बंडखोरी करणार नाहीत. केली तर तेच बंडखोरी करतील. पक्षात राहिले तर. बापूने आता सांगितलं की आपण इच्छुक आहात काय? मी इच्छुक पहिल्यापासून इच्छुक आणि लढवणार इलेक्शन. का नाही लढवायची? राजकारणात काम करतोय म्हटल्यावर नक्की निवडणूक लढवायची सुद्धा मानसिकता आहे माझी. मध्ये अशी चर्चा झाली की आपल्यासोबत राष्ट्रवादीचाही संपर्क होत आहे. अजित पवार गटाची मला ऑफर होती, मला जिल्हाध्यक्ष पण ते करणार होते, परंतु लोकसभेसाठी मला महाविकास आघाडीची मला ऑफर होती, पण ती ऑफर मी नाकारली त्यांची. तर आमदारकीसाठी सुद्धा सगळ्या पक्षाचे नेते इच्छुक आहेत. आणि यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ता जे अशा प्रकार घडलेला आहे, हा प्रकार त्यांनी वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेत्यांच्याकडे पोहोचलेला आहे आणि जास्तीत जास्त पद्धतीने त्यांना कसे तक्रार करता येईल